चेनवणकर, विक्रांत साळस्कर. नमस्कार. ट्रॅव्हल विथ योगेश चेनवणकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपल्याला परत एकदा विक्रांत साळस्कर आहे आणि आज आपण आलो आहोत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या मुंबई पुष्पोत्सवला. 29वं वर्ष आहे हे मुंबई पुष्पोत्सवाचं. मी गेली 4 वर्ष इथे येतो आहे. खूप सुंदर इथे पुष्पांचं. विक्रांत, तुझं पहिलं वर्ष की ह्याच्या आधी तू आलायस इथे? ह्याच्या आधी आलो आहे मी, पण असं एवढं लक्षात नाही माझ्या. लहानपणी आलेलो. ओके. आता एवढ्या वर्षांनी परत एकदा येतोय. पण खूप मस्त आहे. म्हणजे काही काही प्राणीही केलेले असतात तिथे फुलांचे. खूप मस्त. म्हणजे आपण तू जे बोलतेस ना लहानपणी ते आणि आत्ताचं खूप बदल झालं आहे त्याच्यामध्ये. खूप बदल झाला. तेच तर एक्सपिरियन्स करण्यासाठी मी आज आलो इथे आणि आपण सुरू करूया. आता पण त्याच्या आधी सगळ्यात पहिलं तुम्हाला ऑन द स्केल ऑफ 10 कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करा. या चल. मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण आयोजित मुंबई पुष्पोत्सव 29वा मुंबई पुष्पोत्सव 2026. चला आज जाऊया आपण आणि बघूया काय नवीन बघायला भेटतं इथे. सुस्वागतम. त्याच वेळामध्ये आता हे ओपनिंग होईल. अजून उद्घाटन झालेलं नाही आहे. पाहुणे थोड्याच वेळात येतील. मग त्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवतो. मुंबई पुष्पोत्सव 2026. या चला बघूया. जाणार नाही सर, तुमच्या बाईकचं पॅकेज जात नाही सर. महत्व फुलांना नाही, बाईकला नाही आहे. आणि दुसरा म्हणजे सर महत्व फुलांना मध्ये एंटर केल्या सगळ्यात पहिलं तुम्हाला दिसतं आहे हे बटरफ्लाय. मस्त असं फुलांनी हा सजवलेला आहे. आणि दोन्ही साईडनी फुलं आणि ते सत्कार सोहळे चाललेत. हे आपण आज जाऊया. लहान मुलं आणि बघा आत आलेलं एक सुंदर असं ना फाउंटन केलेलं आहे. बासरी आहे आणि त्या बासरी आणि कमळाची पानं अशी दाखवलेली आहे. आणि पुढे असं पूर्ण असं वाद्यांचं केलेलं आहे सगळं. लहान मुलंही तुम्ही बघू शकतात. लहान मुलंही आलेले आहेत. पहिलाच दिवस जस्ट उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामुळे गर्दीही आहे. दोन्ही साईडला वाद्यांचं केलेलं आहे. तुतारी आहे. सुंदर केलेलं आहे. यावेळेला मोस्टली सगळं वाद्यांवर आहे. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडला वाद्य केलेले आहेत पहिले. आणि मग तिथून पुढे आपण चालत गेलो की लताताई मंगेशकरांचं एक सुंदर असं फुलांचं नाही आहे, हे स्टोन्सने केलेलं आहे. आणि त्याच्याही दोन्ही साईड सगळ्या चारी बाजूला त्यांच्या फुलांचं डेकोरेशन आहे. हे बघा. कमेंट करा तुम्ही आणि सांगा की हे कोण आहेत. बघा तुम्ही बरोबर ओळखू शकता का. पुढे परत इथे सगळं मोस्टली तरी वाद्यांचं केलेलं आहे. हे बघा. या वाद्यांची तून आता आपण आतमध्ये गेल्यावर सगळ्यात पहिलं आपल्याला पाहायला भेटेल ते हे बटरफ्लाय गार्डन. नमस्कार, माझं नाव परेश चुरी.
आणि माझा पार्टनरसुद्धा आहे जयेश लांबोर. आम्ही 2017पासून बटरफ्लाय गार्डनिंग ह्या कॉन्सेप्टवरती रिसर्च बेस लँडस्केपिंगवरती काम करतो. सो ह्यामध्ये आता ब्रीदिंग रूट्स ही आमची कंपनी 2017मध्ये फॉर्म झाली आहे. सो तेव्हापासून आम्ही बटरफ्लाय गार्डन ह्या कॉन्सेप्टवरती बऱ्याच ठिकाणी काम करत होतो. म्हणजे महाराष्ट्रभर आम्ही बरेचसे बटरफ्लाय गार्डन स्कूल्स कॉलेजेससाठी सेटअप करून दिलेत. सो इकडे BMCच्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक डिस्प्ले केलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की लँडस्केपिंगमध्ये आम्ही नेक्टर प्लांट्स, होस्ट प्लांट्स काही लावलेले आहेत. त्याच्यातले मोस्टली नेटिव्ह फ्लोरा आणि फॉना आम्ही अट्रॅक्ट करण्यासाठी प्लांट्स तसं केलेलं आहे. त्यानंतर फर्स्ट टाईम आम्ही एक इन्सेक्ट हॉटेल हा कॉन्सेप्ट तिकडे ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे स्टिंगलेस बीज वगैरे त्यांचं नेस्टिंग करतात. सो तो एक युनिक कॉन्सेप्ट तुम्हाला इकडे मुंबईमध्ये प्रथमच बघायला मिळेल. तसंच इकडे एक हर्बेरियम सेटअप केलेला आहे आणि लाईव्ह फुलपाखरांचे कोश, त्यांची अंडी, त्यांची विष्ठा कशी असते, त्यांचे फीडिंग पॅटर्न कसं असतं, फळांमध्ये सुद्धा काही तुम्हाला असे बटरफ्लायचे लार्वे खाताना दिसून येतात. सो ह्यामध्ये एक कोश आहे फुलपाखराचा, हे बघा, ह्याला पॅरासाईट्सनी अटॅक केलं आहे. सो इथून ते पॅरासाईट्स हॅच आऊट झालेले आहेत. त्यानंतर असे काही फुलपाखरांचे एग्ससुद्धा आहेत, हे तुम्ही पाहू शकता. बनाना स्किपर म्हणून फुलपाखराचे हे एग्ज आहेत. एक हर्बेरियम हा एक जुना कॉन्सेप्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही प्लांट्सना प्रिझर्व करू शकतात. सो त्यामध्ये आम्ही हे काही कॉन्सेप्ट टाकलेले आहेत. सो आपण जनरली आपल्या बागेमध्ये जे झाडं असतात त्यांच्यावरती जर कुठले कीटकांनी जेव्हा खाल्लं वगैरे तर आपण त्यांना म्हणतो की ते पेस्ट आहेत. बट आमचं ब्रीदवाक्य आहे, वी आर नॉट पेस्ट, वी आर युअर गेस्ट. ओके. सो ह्यामध्ये आम्ही काही असे फुलपाखरांचे फोटोग्राफ्स, त्यांचे लार्वा कसा दिसतो, त्यांचा सायंटिफिक नेम, कॉमन नेम आणि मराठी नाव हे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचे फीडिंग पॅटर्न्स कसे असतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, हे ॲक्च्युअल लाईव्ह स्पेसिमन आहेत, हे कलेक्शन केलेलं आहे. सो हे युनिक कलेक्शन तुम्हाला ब्रीदिंग रूट्सतर्फे ह्या BMCच्या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळेल. तर नक्की व्हिजिट करा किंवा तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. आमचं इंस्टाग्रामवरती ब्रीदिंग रूट्स हे पेज आहे ऑफिशियल, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. सो ही अशी इन्फॉर्मेशन, ते बघा बटरफ्लाय तिकडे आलेले आहेत. आपण बघतो जनरली फुलपाखरांमध्ये नेक्टर प्लांट्स किंवा म्हणजे जी फुलझाड आहेत त्याच्यावरती नेक्टरिंग करायला बटरफ्लाईज येतात. परंतु बटरफ्लाईजना काही फुलपाखरांच्या ज्या प्रजाती आहेत त्यांना फळंसुद्धा लागतात, जी कुजलेली फळं वगैरे आहेत त्या फळांवरती सुद्धा काही फुलपाखरं येतात. सो अशी काही फळं आपण ठेवलेली आहेत, ज्याच्यामध्ये लिंबूवर्गीय फळं आहेत, पॅशन फ्रूट आहे, नंतर टरबूज आहे. हे ठेवून त्याच्यावरती तुम्ही बागेमध्ये फुलपाखरंसुद्धा अट्रॅक्ट करू शकता. सो हा एक कॉन्सेप्ट आला. हे बघा, इथे फुलपाखरू आलेले, हे बघा अशा प्रकारे. थँक्यू. जयंत, हे बघा इथे पुढे ना मस्त मिनिएचर केलेले आहेत. हे तुम्हाला झूम करून आणि दाखवतो. असं आपण लहानपणी करायचं ना शाळेत असताना. हो बघा, इथे हा असा ब्रिज केला आहे, त्याच्यापुढे रेन गार्डन. मस्त केलेलं आहे इथेही. हे एक मस्त केलेलं आहे. सगळं तुम्हाला एक मिनिएचर याच्यामध्ये बघायला भेटतं आहे. हो, आणि ह्याला सेकंड प्राइज भेटलेला आहे. आणि सर्व व्यवस्था पाहणारे आमचे संदीप राऊत. इथे तुम्ही बघू शकता, इथे छोटासा आहे ना टँक आहे आणि हे सगळं इथे फुलं ठेवलेली आहेत. आता पुढचा जो स्पॉट आहे ना, हा बघा, या टँकच्यातून आता आपण पुढे जातोय.
इथे पुढे बॉन्साई आहेत. मस्त असं झोपाळा केलेला आहे. बॉन्साई म्हणजे छोटी झाडं समजा किंवा झाडांचं एक छोटं व्हर्जन. हे बघा किती मस्त त्या लोकांनी हे केलेले आहेत, झोपाळे केलेले. म्हणजे एक मोठं झाडावर आपण कसं करतो तसंच त्याचं छोटं व्हर्जन. आणि इथे आहे ना कॅक्टस आहेत. किती वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत. आणि किती वेगवेगळ्या प्रकारचेही आहेत. तर या इथून आपण पुढे जाऊन कलर्स ऑफ नेचर असंही आपण बोलू शकतो या अख्ख्या थीमला. आणि इतके वेगवेगळे रंग आहेत, इतके वेगवेगळे डिझाईन्स आहेत इथे. या आता इथे आता इथे पुढे आहेत ना सगळे प्लांट्स आहेत. मोस्टली सगळे आता प्लांट्स, फ्लावर्स हे सगळं बघायला भेटतील तुम्हाला. जसं की मी मगाशी बोललेलो की नेचरमध्ये किती कलर्स आहेत हे थोडक्यात तुम्ही बघा. नाही एकदा इथे विजिट करा. म्हणजे कसं आहे माहिती आहे, हे जोपर्यंत तुम्ही इथे येणार नाही ना तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला कळणार नाही. व्हिडिओच्या माध्यमातून बघणं आणि प्रत्यक्षात येऊन बघणं यामध्ये खूप फरक आहे. हे बघा हे किती मस्त आहे. सृष्टीत बरेच काही गोष्टी अशा आहेत ना की आहे बघा ना. नॉर्मली आपण दादर बिदरला जातो, ही अशीच फुलं तिथून आपण घेतो, पण तेच ह्या नेचरमध्ये किती मस्त दिसत आहेत ते बघा. मी आजच हे व्हिडिओ अपलोड करेन. म्हणजे आजपासून आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस आहेत. सनफ्लावर सकाळी येण्याचा एक फायदा असाही आहे तुम्हाला की गर्दी तुम्हाला कमी भेटेल.
हे वन ऑफ द बेस्ट आहे. कलर्स, फक्त कलर्स बघा. इथे मोस्टली सगळं तुम्हाला वेगवेगळ्या कलर्सचे कलर्स बघायला भेटेल असंच समजा. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे फक्त व्हिडिओमध्ये हे कळणार नाही, तर जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात इथे येणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला कळणारच नाही. मी तुम्हाला फक्त चालून दाखवते, पण इथे बघण्यात जी मजा आहे ना, इथे येऊन तुम्ही नाही एक्सपिरियन्स नाही करू शकत या व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि जेवढं सकाळी याल ना तेवढं बरं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टायमिंग देतो. अरे हा एक बघा, बघितलं, लिटरली 3 रंग आहे यामध्ये. इथे व्हेजिटेबल्स असावे. हो, इथे व्हेजिटेबल्स आहे बघा. ब्रॉकोली, कॉलीफ्लावर, मिरच्या. तुम्हाला दिसत असतील की नाही माहीत नाही, पण मस्त आहे. हे बघा, हे पहिलं कसं असतं, नंतर हा कलर चेंज कसा होतो. अजून एक ती नेचरची कमाल म्हणजे ही आहे. हे बघा, हे ब्रिंजॉल. दोन वेगवेगळे कलर्स आहेत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिरच्या, टोमॅटोज, हे मोस्टली तरी सगळं व्हेजिटेबल्स आहे. जसं मगाशी आपण फ्लावर्सचं बघितलं तसंच हे व्हेजिटेबल्स. हे बघा, सीताफळ, पाइनएप्पल, चिकू,
हा कुठला आहे ह्या लोकांनी नाव लिहायला पाहिजे होते, त्याच्यामुळे ना थोडंसं कळालं असतं की कुठचे आहेत, हे कुठून आलेत हे दिलेलं आहे म्हणजे किंवा कोणी दिले ते. त्यानंतर हा लास्ट आहे, परत माझ्या मते फुलांचाच आहे हा. कुंड्यांमधील फुलझाडी. ओके, हां म्हणजे हे आपण घरीही लावू शकतो, कुंड्यांमधले असे आहेत. ह्याच्या आधीचे जे होते ना ते मेजरली आपण बाहेर मोठेही जास्त लावू शकतो तसे होते. हे बघा ना, गुलाबा आणि आहेत, म्हणजे एक प्रॉपर आपण अगर खतपाणी दिलं तर किती ब्लूमिंग होऊ शकतात तसं. बसलेला सेकंडला स्पॉट आहे आता. इथे सगळे आता हे वनस्पती होते, सुगंधी व औषधी वनस्पती. मोस्टली सगळे मेडिसिनल प्लांट्स तुम्हाला बघायला भेटतील. जे फ्रूट्स झाले, व्हेजिटेबल्स झाले, फ्लावर्स झाले, आता मेडिसिनल प्लांट्स. हे सगळे आता मेडिसिनल प्लांट्स आहे. गुगल, स्पाइस प्लांट्स, कपूर तुळसी, वेखंड, दालचिनीचं झाड, लिंबू, कापूर, लसूण, लसणाची वेल, वासंती, कढीपत्ता, तमालपत्र, युजली आपण जे घरात वापरतो सगळं स्पायसेस, त्याचे झाडं, बेलीफ. आता इथं सगळं ॲरोमॅटिक प्लांट आहे, म्हणजे ज्यांचे वास येतात, अरोमा येतो तसे काही. मी अजून पण बोलतो तुम्ही या इथे. तुळस, आणि आत्ता राहिलं हे लास्ट. आणि मग ह्याच्यानंतर ह्याच्या पुढे आता हे आहे, स्टॉल्स आहेत. तर अशा प्रकारे हे फ्लावर्सचं एक्झिबिशन झालेलं आहे. आणि ह्याच्या पुढे आता स्टॉल आहेत.
या स्टॉल पण बघूया आपण काय आहे हे. पण ही व्हिडिओ इथे थांबवतो आणि स्टॉलची व्हिडिओ घेतो. Namaste. Welcome to Yokohama. Hello, we are from city of Yokohama in Japan, and Yokohama is just next to Tokyo. It's only about 30 minutes from Tokyo, and we are here for tourism promotion. Yes, Namaste. My name is Ito. I am from All Nippon Airways, Japanese airline company. We have operated from Mumbai to Japan. So today we have the collaborated with the Yokohama City Board, and then Yokohama, Mumbai has a sister city relationships for the 60 years now. So we are going to promote Green Expo in Expo. 2027, which is held in Yokohama. So this is our booth. Please come. Let's go. Thank you, everyone. Thank you for coming. Yes, this is the Yokohama. Oh, sorry. We have variety of the place to be seen. So like Pokemon is also staying in Yokohama, and Ramen Museum is there, and some Yokohama Red Bricks, and Cup Noodle Museum also there. And these are the Sankeigen Garden. You can see the poster over there. Sankeigen is the garden where Mr. Tagore has used to stay. Rabindranath Tagore has used to stay there for the 3 months, and then he write a poem. So there are lots of connection between Yokohama and Mumbai. And we have a photo booth over there, and you can take a beautiful picture in front of there. So everybody, please come to Japan, Yokohama, Charo Yokohama. Thank you. Thank you. We are waiting. Thank you very much. Thank you. Let me talk about a little bit about All Nippon Airways, my company. We have just started the new promotion fair. Just it costs only 47,000, all include GST, fuel surcharge, and fares. So now is the right time to visit Yokohama. So everybody, say no. Mumbai, Charo, Yokohama. Thank you. Thank you. हे सगळे आहेत ना स्टॉल्स आहेत. इथे तुम्हाला खत मिळतील, प्लांट्स मिळतील, काही हवे असतील, कोकोपीट वगैरे जे काही खत असतात नॉर्मली जे आपल्याला लागतात घरच्यासाठी ते. हे बघा. इथेही बरेच काही प्लांट्स आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर. काही टेराकोटाच्याही गोष्टी आहेत. हे बघा जसं की इथे मस्त हनी बी आली आहेत. एक मस्त स्टॉल आहे. त्याच्यानंतर मस्तले खत वगैरे जे काही तुम्हाला हवं असेल ते. हे बघा व्यवसायी पण भेटेल तुम्हाला इथे. त्याच्यानंतर हे अगर पाणी घालायला जो शॉवर असतो तो. आणि मग त्याच्यानंतर हे बियाण अगर तुम्हाला एकदम सुरुवातीपासूनच प्लांटिंग करायची असेल तर म्हणजे बियांपासून नाही तर मग रोपटं घ्या. हे असे आहेत बघा.
इथे अरोमा आणि सगळं भेटेल. लास्ट स्टॉप आणि एक्झिट. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यात चांगलं काय वाटलं या अख्ख्या इव्हेंटमध्ये हे कमेंट करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय. गुड बाय. गुड बाय. गुड बाय.